कल्याणकारी योजना, मग त्यात लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडके ज्येष्ठ अनेक योजना आपण केल्या. लेक लाडकी लखपती असेल, एसटीला 50% सवलत असेल, मुलींचं शिक्षण असेल, 75 वर्ष वयाच्या ज्येष्ठांना मोफत प्रवास असेल, असे अनेक निर्णय घेतले. निर्णयाची जर जंत्री वाचू लागलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही. शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय. भवानी. सगळ्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो. अनिल, तुला मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन करतो तुझं की शिवसेना नवीन नाही, खरी शिवसेना आहे. खऱ्या शिवसेनेमध्ये धनुष्यबाण हातात घेतलेला आहे आज आणि भगवा झेंडा आपल्या हातात तुम्ही धरलाय. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंदीगे साहेबांचे विचार आपण या महाराष्ट्रात पुढे नेतोय. आणि म्हणूनच आपण गेल्या 2.5-3 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुखांचे, दिगे साहेबांचे विचार आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन केलं. आणि या महाराष्ट्रामध्ये एक विकासाची लाट आणण्याचं काम केलं आपण. विकास काय असतो हे गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलं. एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याणकारी योजना, मग त्यात लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडके ज्येष्ठ अनेक योजना आपण केल्या. लेक लाडकी लखपती असेल, एसटीला 50% सवलत असेल, मुलींचं शिक्षण असेल, 75 वर्ष वयाच्या ज्येष्ठांना मोफत प्रवास असेल, असे अनेक निर्णय घेतले. निर्णयाची जर जंत्री वाचू लागलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही. आणि म्हणून असे अनेक निर्णय आपण लोकाभिमुख घेतले, जनतेच्या मनातले घेतले. आणि आम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणून स्थापन केलं. आणि मग सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम आपण केलं पाहिजे, ही भूमिका आम्ही घेतली. आणि म्हणून काही लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, त्यांना सर्वसामान्यांची व्यथा वेदना कळणार नाही. परंतु आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरीसुद्धा या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणायला मात्र आमचा जन्म झाला. आणि म्हणून एकेका या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम आपण केलं. विकासाला चालना दिली. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र नंबर 1 केला आपण. मग उद्योगामध्ये असेल, महाराष्ट्र GDPत असेल, महाराष्ट्र FDIमध्ये असेल, महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पुढे नेण्याचं काम केलं. आणि म्हणूनच शासन आपल्या दारी असेल. अनिल, तुला सांगतो, शासन आपल्या दारी म्हणजे बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो. ते आम्ही तंतोतंत त्याचं पालन केलं आणि शासनाला, सरकारला लोकांच्या दारात घेऊन गेलो. आणि मग तिथं दाखल्यापासून, घराच्या किल्लीपासून, ट्रॅक्टरपासून, पॉवर टिलरपासून, ड्रोनपासून, हार्वेस्टरपासून सगळ्या योजना एका छताखाली देण्याचं काम केलं. आणि त्या शासन आपल्या दारी या योजनेमध्ये 5 कोटी जनतेला लाभ झाला. 5 कोटी लोकांना. 2.5 कोटी माझ्या लाडक्या बहिणींना योजना आपण दिली. आणि अशा अनेक योजना आपण केल्या. म्हणूनच 2.5 वर्षात महायुतीने केलेलं काम, त्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने दिली. आणि कधी इतिहासामध्ये 232 जागा कधी आल्या नव्हत्या, तेवढ्या जागा या महायुतीच्या कामामुळे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी आल्या. आणि म्हणून आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. आणि म्हणून यापुढे देखील त्याच वेगाने आपण काम करतोय. देवेंद्रजी आहेत मुख्यमंत्री, आम्ही ते सगळे टीम म्हणून काम करतोय. पदं वरखाली होत असतात, पदं येतात, पदं जातात, पुन्हा येतात, सत्ता येते, पुन्हा जाते, पुन्हा येते, असं बाळासाहेब म्हणायचे. पण नाव गेलं तर पुन्हा येत नाही. ते नाव कमवण्याचं काम, टिकवण्याचं काम आपल्याला करायचं. आणि म्हणून सगळ्या पदांपेक्षा तुमच्या एकनाथ शिंदेला
या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मिळाली, ही सगळ्यात मोठी माझ्यासाठी गोष्ट आहे आणि सगळ्यात मोठं पद माझ्यासाठी तेच आहे. आणि म्हणून आमच्याकडे टीम तीच आहे, अजेंडा एकच आहे, सर्वसामान्य लोकांच्या जीवन बदलणं, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं. आणि म्हणून तुम्ही जो विश्वास दाखवला आहे, तुम्हाला माहीत आहे की आम्ही शब्द देतो तो शब्द पाळतो. बाळासाहेब सांगायचे, एकदा शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिल्यानंतर माघार नाही. हे कोण करू शकतं? ज्याच्यामध्ये हिंमत असते, धाडस असते, ज्याच्याकडे वाघाचं काळीज असतं, तेच लोक करू शकतात. आणि ते सगळं पाहिले आपण 2.5-3 वर्षामध्ये. आणि म्हणूनच आपल्या भागाचा विकास करणे, त्याला आता आपल्या 2.5 वर्षाच्या काळात आपल्या आमदारांना किती निधी मिळाला भरतशेठ? तुमच्याकडे किती मिळाला? 2900 कोटी इकडे, 2,500-3,000 कोटी इकडे. तुकाराम तर नवीन यायचा आहे आणि राजन साळवी तिकडे आहेत, राजू शेठ. आणि म्हणून आज आपल्या या राज्यामध्ये विकासाची गंगा आपण पाहिली. ही आशिष आणि मंत्री आपले आशिष जयस्वाल पण आलेत. आणि म्हणून विकासाची गंगा आणि विकास काय असतो हे महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच जो तुम्ही विश्वास या ठिकाणी दाखवला की या आपल्या शिवसेनेमध्ये म्हणजे स्वगृही तुम्ही परत आलेला आहात, हक्काच्या आपल्या घरात आलेला आहात, त्यामुळे शिवसेना हे आपलं कुटुंब आहे, शिवसेना आपला परिवार आहे. आणि या परिवारामध्ये काही आपलं सगळे आपण एक आहोत. हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे, हा पक्ष मालक आणि नोकर नाही आहे. इथं कोणी, इथं सर्व कार्यकर्ते. जो काम करेल तो पुढे जाईल, जो काम करेल तो या शिवसेनेमध्ये, जसं मी एक शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री झालो, हे काम केल्यामुळे झालं. आणि म्हणून आपले जे कार्यकर्ते काम करतात, मी नेहमी सांगतो, कार्यकर्ता हा जो सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून गेला पाहिजे, त्याच्या अडचणीत धावून गेला पाहिजे, संकटसमयी धावून गेला पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा आपत्ती येते, आपदा येते, तेव्हा शिवसैनिक हा सगळ्यात पुढं धावून जातो. हे बाळासाहेबांची शिकवण आहे. आणि म्हणूनच आज शिवसेना ज्या पद्धतीने पुढं चालली आहे, आज आपण कोण म्हणा का आपल्यावर आरोप करायचे, सामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून गेला पाहिजे, त्याच्या अडचणीत धावून गेला पाहिजे, संकटसमयी धावून गेला पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा आपत्ती येते, आपदा येते, तेव्हा शिवसैनिक हा सगळ्यात पुढं धावून जातो. हे बाळासाहेबांची शिकवण आहे. आणि म्हणूनच आज शिवसेना ज्या पद्धतीने पुढं चालली आहे, आज आपण कोण म्हणा का आपल्यावर आरोप करायचे. महत्वाचं आहे. तुम्हाला काही महिला विचारतील 2100 रुपये देणार होता, त्याचं काय झालं? त्यांना म्हणा, महायुतीनं तो शब्द दिलेला आहे. 5 वर्षाचं सरकार आहे. माझी एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणि मूलभूत जे काही आपले प्रश्न आहेत ते एकदा रांकेला लागल्यानंतर परिस्थितीनुरूप मी सभागृहात पण सांगितलंय, आपण त्यावेळेस ते निर्णय घेऊ. परंतु काही म्हणत होते ती योजना बंद होईल, ती योजना मी बंद करणार नाही. पण महिलांनो, लाडक्या बहिणींनो, ती गरीब महिलांच्या करता आहे. ज्या महिलेचं वर्षाचं उत्पन्न 2,50,000च्या आत आहे, त्या महिलांच्या करता खुरपण करणारी, धुणंभांडी करणारी, झाडूपोतना करणारी, झोपडपट्टीमध्ये कष्टाचं जीवन जगणारी, अशा पद्धतीची निराधार अशा ज्या काही महिला आहेत, ज्यांना त्यांचे मुलं मुली सुना सांभाळत नाही, जावई सांभाळत नाही, अशांच्या करता ही योजना आहे. तरी त्यांची संख्या काही प्रचंड मोठी आहे. मागं ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असताना दिलं गेलं, हे परत आम्ही घेणार नाही. पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी दिली, नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी दिली, आता होळीच्या निमित्तानं मला वाटतं 3,000 रुपये दिले. अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय. आदिती तटकरेचा पण त्याच्यामध्ये पाठपुरावा आहे. त्या पद्धतीनं इतरही योजनांना न्याय देण्याचं काम मी
आणि आपलं महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्रीगण आम्ही करू. एवढंच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. तुमच्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आज या मीटिंगला आल्याबद्दल चारही जिल्ह्याच्या, शहराच्या आणि ग्रामीणच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो.